अतिवृष्टीनं शेतकरी बळीराजा हतबल झालेला आहे आणि त्यातली त्यात जायकवाडी धरणामधून जे पाणी सोडलं, जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे गोदाकाठच्या अनेक गावांना पुराचा विळखा पडलेला आहे। अशाच गावांपैकी एक पैठण ते शहागड रोडवर असलेलं मायगाव नावाचं गाव आहे। या गावामध्ये जेव्हा पाणी शिरलं त्यानंतर अक्षरशः इथल्या नागरिकांवर, इथल्या शेतकऱ्यांवर, इथल्या गावकऱ्यांवरती रस्त्यावरची चूल मांडण्याची वेळ आलेली आहे। आपण बघतो की गावकरी इथं जे आहेत, आता गावातले लोक इथे येऊन बसले। बाबा, कोणतं गाव आहे तुमचं? इथं येऊन राहण्याची वेळ का बरं? पाणी खूप वाढलं का गावात? मग तुमच्या प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं का? नाही नाही। कधीपासून तुम्ही इथे? कालपासून। रात्री मुक्काम कुठं केला? इथंच केला। मग डास, थंडी, पाऊस खूप आहे, मग कसं सहन केलं सगळं? त्याला काय नाही इलाज आहे ना। बर, तुम्ही काय म्हणता? तुम्ही कुठले? मायगावचे। बर, काय ना तुमचं? भगवान जनार्दन गिरगे। काय परिस्थिती मायगाव मध्ये? परिस्थिती काय आता का परिस्थिती म्हणूनच बाहेर आलात ना। नाही, पण मग तुम्हाला शाळा किंवा एखादी वस्ती किंवा दुसरीकडे स्थलांतर? वस्ती नाही, शाळा नाही, शाळेतच पाणी आहे ना। कोणी पुढाऱ्यांनी भेट दिली का? नाही, येतात ना, पुढे येतात ना। बरं, आता पुढाऱ्यांनी इथं भेट दिलेली आहे, मात्र यांना कुठं जवळपास आसरा सुद्धा नाहीये। आपण आणखी पुढे जाणार आहोत। यांनी तर चक्क आपला संसार जो आहे हाच एका हॉटेलच्या खाली त्यांना आसरा भेटला। तिथं लेकरा बाळांसह हे कुटुंब जे आहे हे आलेलं आहे। आपण आता त्यांच्याशीच थेट बातचीत करूया। काकी, काय चूल वगैरे सगळंच तुम्ही घेऊन आलेलं दिसतंय इथं? हे आपण बघतो यांची चूल, सिलेंडर, गॅस, स्वयंपाकाचं सामान, घरातलं महत्वाचं सगळं सामान, सगळं काही इथं नीन मांडलेलं आहे। एवढा संसारच पूर्ण इथं आणलेला आहे। का बरं अशी वेळ तुमच्यावरती आली? अरे पावसाने, हा पावसाने विचारा सांगितला, लोक आले तिथं, गाव बाहेर जाऊ तुम्ही, येऊसर आणि येऊसर तर लगे नाले ते एवढे फुल झाले ते। मग आलो आम्ही रात्री 8 साडेआठ वाजेपर्यंत आलो तिथे। मग रात्रभर मुक्काम कुठं केला? इथंच इथंच रोडवर। मग तुमची व्यवस्था सरकारी शाळेमध्ये किंवा एखाद्या कार्यालयात किंवा पैठणमध्ये किंवा आजूबाजूच्या दुसऱ्या गावात नाही केली? नाही नाही नाही, आम्ही आलो तिथं, आपले पाहुणेच होते पोगळे म्हणून, तर इथं मस्त वाटलं तरी थांबलो मग जवळजवळ। आणि मग स्वयंपाक पाण्याचं कसं केलं? स्वयंपाक पाण्याचं श्याम काळे, किशोर दसपुते यांनी सोय केली आमच्या गावातली। ताई, अशी वेळ आलेली आहे, काय वाटतं, काय सांगा? खूप दुःख वाटतंय, खूप दुःख वाटतं म्हणलं। घरातून एक बाहेर पडू वाटत नाही, घराला सोडू वाटत नाही। अशी वेळ यायलाच नाही पाहिजे, पण ती आल्यावर सामोरे जावं लागते। शेतातली कशी परिस्थिती? शेतात तर काहीच राहिलं नाही। शेताकडे पाहिलं का म्हणजे पावच वाटत नाही शेताला। परवा दसरा आहे, हो, काही तयारी आहे की नाही? काही तयारी नाही, काही नाही, अशीच आहेत आम्ही। काही यावेळेसचा सण कसा? काय आता निसर्गाने ठेवलं तसंच राहावं लागेल ना। आपण बघतोय छोटे छोटे मुलं सुद्धा इथं जे आहेत, परवा दसरा आहे, शहरातले लोक आता खरेदीच्या याच्या सगळ्या माहोलमध्ये असतील, मात्र ग्रामीण भागात परिस्थिती काय आहे, अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर काय वेळ आणलेली आहे हे आपण बघू शकतो। ताई, काय सांगाल? काकी, काय सांगाल? अशी परिस्थिती तुमच्यावरती आलेली आहे, शेतामधली परिस्थिती काय आणि घरातली परिस्थिती काय? काही राहिलंच नाही, आमचे कांदे होऊन गेले, काही म्हणजे काहीच राहिलं नाही आम्हाला। काय करते काही कळत नाही घरी येऊन। मग कालपासून तुम्ही इथंच आहे का? रात्री डास, मच्छर, पाऊस खाल्ली सगळ्यांनी, डासनी खाल्लं सगळं, पाऊस नव्हता पण निवारा असल्यामुळे काही वाटलं नाही। ताडपत्र्या लावून झोपलोत गारव्यात। बर, हो। काका, मला एक सांगा, याच्या आधी कधी अशी तुम्ही, बरेच, तुमचं वय किती आता? 51-52। याच्या आधी असं कधी पाहिलं होती परिस्थिती? 2006 ला अशीच वेळ आली? हा, इथंच विषय झाला। बरं, पुढारी भेटायला आले का तुम्हाला काही अशा? नाही नाही, मला भोमरे पडले आले ते। मग त्यांनी तुम्हाला काही दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न? नाही 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 केला? नाही नाही, आहे होती सोय तर। बरं, आता किती दिवस इथं बसतात? आजचे दिवस आता आहे, पाणी जरा ओसरलंय थोडं, पण आणखीन बी समजा पाऊस यायचं म्हणतात, कोणी म्हणतात नाशिकचं पाणी येऊ राहिलं। मग म्हणलं सगळे थांबा बाबा आजचे दिवस, रात्र कुठं लेकरण जनावर ढोरं कुठे घेऊन पळत आहे की नाही? बरोबर आहे, थांबलो आजचे दिवस आम्ही। बरोबर। काही तरुण शेतकरी पण माझ्यासोबत आहे। भैया, तुम्हाला किती एकर शेती, कुठले तुम्ही? 9 एकर मायगाव। 9 एकर जमीन आहे, काय आहे सध्या जमिनीवर? 4 एकर ऊस आहे, बाकीचे कपाशीचे, पण कपाशी 3 एकर पूर्ण पाण्यातच आहे। बर, त्याच्यामुळं आता परेशानीच आहे। पण आता गावात जायला रस्ता नाही। सकाळी आम्ही पोहून गेलो आणि येताना तरी छाती इतकं पाणी होतं।
नाही, मग तुम्हाला बरेच दुसरे ऑप्शन होते. तुम्ही सरकारी शाळेत जाऊ शकले असते, एखाद्या कार्यालयात जाऊ शकले असते. इथं कोण आलंच नाही ना कोणी इथं. प्रशासन नाही पोहोचलं. नाही प्रशासन कोणी नव्हतं आलं. विलास बापू आलते पण ते पण म्हणले नाही का असं इकडं सोय केली आहे का तिकडं काही तुम्हाला जर अडचण असेल तिकडं जा, असं काही विषयच नाही झाला. त्यामुळे मग आम्ही म्हणलो इथंच आता रात्रभर इथंच थांबू, सकाळी बघू. पण ते सकाळी पाणीच नाही ओसरलं, त्यामुळं मग आता इथंच थांबावं लागलं आम्हाला. आजच्या दिवस बघतोय आम्ही आता समजा पाऊस नाशिकचं पण पाणी येतंय, रात्री परत सोडणार आहेत. त्यामुळं मग जनावर आमचे सगळे इथंच येतं, त्यामुळे आम्हाला गावात जायला म्हणजे उपयोगच नाहीये. आणि आमच्या खळ्याने पूर्ण पाणी चिखल आहे, म्हणजे असं इतकं चिखल आहे, जनावर बांधायला जागाच नाही. मोटरी पण पाण्यात, कपाशी पण. आई असं म्हणता की जुन्या माणसांनी लय पावसाळे पावलेले असतात. तुम्ही असा पावसाळा पाहिलं कधी? नाहीच ना, पहिल्यांदाच आहे. आता सगळं कपाशीत पाणी, ऊस पडलाय, घरात पाणी. काय लेकरं घेऊन आलो तर आम्ही रातपासून इथं. असतील, परवा दसरा आहे, हो दिवाळी काय मग मग आता हे काय असं रोडवर काय करावं मग, ते इलाज नाही. आता लेकरं जाणार सगळे घेऊन सगळी रोडवर आलो तिथं. तर रात्रीपासून आम्ही अशी इथं रोडवरच सामान घेऊन. काय करता, लहान लेकरं चालता येईना, पाय दुखतेत, गुडघे दुखतेत, तसंच आलो गाडी बैल घेऊन सगळी. आबालवृद्ध माझ्यासोबत आहे, छोटीशी ताई पण माझ्यासोबत आहे. बाळा कितवीत आहे तू? 7वी. मग आता पुस्तकं वगैरे कुठे? आता ते गेले पाण्यात गेले. आणि मग आता काल तुला घर सोडून राहायची वेळ आली, मग कसं काय वाटलं? कसं राहिली काल तू इथं? काल खूप काही विलाज नाही त्याला, आता राहायला लागलं होतं. नक्कीच आपण बघतोय की अशा पद्धतीची वेळ जी आहे गावकऱ्यांवर, शेतकऱ्यांवरती आलेली आहे. आजी, आता मला सांगा, कालचा दिवस निभला, आजचा दिवस निभला, तुमच्या डोळ्यात तर मला पाणी दिसू लागलं. एवढं वाईट तुम्हाला वाटू लागलं? काय करावं, काय करावं. परवा आता सणाचं कसं करणार तुम्ही? आता इथंच जवळच इथंच आता सण आमचा. लहान लहान लेकरं कसं करायचं आम्ही? घरी काही नाही राहिलं, अंगावरले कपड्यावर आलो आम्ही इथं. लेकरं बाळ काही शाळ्या गेल्या, कांदे गेले, जाळ्या आमच्या, काहीच नाही राहिलं. शेतात बी काही नाही. आता करते ते सगळं शेताला लावलं, आता काय करायचं? आजींच्या अश्रूंचा बांध इथं फुटलेला आहे. आणि आपण बघतोय की रोडवरती सुद्धा असेच अनेक वयस्कर माणसं बसलेले आहेत. इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की प्रशासन इथपर्यंत पोहोचलं नाही वेळेवरती. वेळेच्या आधी तुम्हाला काही सूचना देण्यात आल्या होत्या का? सूचना दिल्या ना, गावाच्या बाहेर जा म्हणून. वेळेवर तुम्हाला हलवायला काही गाड्या घोड्या काही प्रशासन? नाही, वेळेवर काही नव्हतं, पण अगोदर म्हणजे 3 वाजता आले ते म्हणले आता तुम्ही बाहेर जा, आम्हाला परत येता नाही येणार. त्यामुळे रस्ता बंद होतो ना, त्यामुळे मग बाहेर जा म्हणले ना, तर आम्ही मग निघून आलो. जसं येता येईल तसं, ज्याला काही वाहनाने, काही गाडी बैलांनी, सगळे इथं येऊनच थांबलो. काही पुढं नायगाव फाट्यावर पण गेलेले काही. नायगाव आहे, मायगाव आहे, गोपेवाडी सारखा एक परिसर आहे जिथं बागांमध्ये पाणी झालेलं आहे. काही बाहेरची मंडळी इथं मदत करण्यासाठी शहरातून आलेली आहेत. त्याचबरोबर इथले स्थानिक शेतकरी पण माझ्यासोबत. काय सांगा? काही नाही, आमचे जुने मित्र आहे आणि मी पैठणचाच आहे. आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागे घर आहे, पण आपल्या तिथं पाणी येतं लय मोठं. आणि 90चा 2006चा हा अनुभव घेऊन सनी मी 3 लाख पाणी सुटणार हिशोबाने पहिलेच निघून आलो. आणि माझीच शेती आहे आणि सगळे माझे भाऊ वलगच, म्हणजे सगळे पाहुणे मामा भाषेत नातं आहे आमचं. आमचे वडील सासरवाडी, हॉटेल सासरवाडी आहे, त्यामुळे मी त्यांच्या सहभाग झालो. किती एकर जमीन तुमची? आपली इथं 5 एकर जमीन. आणि काय काय पिकवते? काय सरकी आहे, सगळी पाण्यात गेलेली, सगळी पाण्यात गेली. आता कशाच्या भरोश्यावर? आता कशाच्या भरोश्यावर? आता जे शासनाने जी मदत केली त्याच्या भरोश्यावर, नाही तर आता पुढच्या वेळेस जे निसर्ग करीन त्याच्या भरोश्यावर. नक्कीच निसर्गाच्या भरोश्यावरती हे सगळे मंडळी आहेत असं म्हणतायत. आपण बघतोय की हा रोड आहे, हे गाव नाहीये, पण या रोडला आता एखाद्या गावाचं स्वरूप आलेलं आहे. इथं सामाजिक कार्यकर्ते सध्या मदत करतायत.
वयस्कर मंडळी आहेत. आपण बघतोय की जनावरसह तांड्यासह आपापल्या ट्रॅक्टर, शेतीवाडी, संसारासह लोक इथं येऊन थांबलेले आहेत. काय सांगताल, कशा पद्धतीने आता मदत कार्य इथं सुरू आहे आणि प्रशासन असं कुठं कमी पडलं की या लोकांना वर रस्त्यावर राहायची वेळ आहे? प्रशासनाने काल सर्व लोकांना गावाच्या बाहेर काढण्यासाठी मदत केली, पण त्याच्यानंतर प्रशासनाला म्हणजे त्याच्यानंतर काय प्रशासन इकडे काही फिरकलं नाही. कोणी महसूलचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते काही इकडे त्या कालच्या नंतर आलेले नाही. पण बाकी जी व्यवस्था आहे ती आसपासच्या गावांनी म्हणा किंवा मग आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून जसे जमेल तशी सगळ्यांना मदत करण्याचं काम चालू केलेलं आहे. नक्कीच आपण बघतोय की छोटी छोटी मंडळी आहेत, गावातली वयस्कर मंडळी आहेत. आपण त्यांना पण विचारूया. बाबा, जेवण झालं का? काय जेवले? पोळ्या, वरण. कसं, कुठून आणलं होतं? कुठून आणलं होतं ते काय? नक्कीच लोकांनी मदत केली तुम्हाला. घरातल्या चुली तर सध्या बंद आहे. कुठले तुम्ही? आम्ही इथले पैठणचे. ओके. जमीन कुठे आहे? ठीक आहे. किती एकर होती? इथं काय 7-8 एकर आहे. काय होतं पीक? सर की ऊस. काय झालं? आता काय पाणी गेलं पलीकडून, बरोबर, नाल्या वाटा. आणि तुम्ही आस लावून बसले की कधी पाऊस थांबल? हा, मग पाऊस थांबल्याशिवाय काय पाणी येणार? नुकसानी भरपूर झाल्या लोकांच्या, काहीच नाही राहिलं लोक पैशात. नक्कीच काहीच नाही राहिलं अशी भावना आता सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि आपण बघितलं की अनेकांचं स्थलांतर झालं, मंत्री लोक इथं भेटी देत आहेत, मात्र खऱ्या अर्थाने प्रशासन यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीये? आणि जर प्रशासन पोहोचतंय तर नेमकी कमी कुठे आहे की यांच्यावरती रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे? आज सुद्धा पावसाची शक्यता आहे. हे चिमुरडे लेकरं आणि वयस्कर माणसं कसे इथं दिवस काढतील असा प्रश्न ऐन सणासुदीच्या तोंडावरती येऊन ठेपलेला आहे. लोकमतसाठी सुनील मोरेसह अमेय पाठक, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.